नमस्कार. त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि थोडी दिलासा देणारी बातमी आज अपडेट आलेली आहे. मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याशिवाय ही बातमी पूर्ण समजणार नाही आणि ही बातमी ऑफिशियल साम TV वरून आलेली आहे. त्याच्यामुळे ती ऑफिशियल असू शकते, कारण साम TV हे मोठं न्यूज चॅनल आहे. साम TVची बातमी काय म्हणते आणि या सगळ्या गोष्टीचा आज अभ्यास करूया. 1500 अजून जमा झाले नाहीत, काळजी नसावी. थेट खात्यावर 3000 रुपये येणार. 3000, हो तुम्ही बरोबर ऐकलं. तुमच्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे, कारण जून महिना जवळ संपत आला आहे, तरी माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये अजूनही महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत. यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न आणि थोडी काळजी निर्माण झाली आहे. पैसे अजून का नाही आलेत? योजनेत काही अडचण तर नाही ना, असे मनात विचार येत आहेत. थोडी बहुत तर अडचण आलेलीच आहे, कारण सरकारकडे तपास सुरू आहे की कोणत्या पद्धतीने चुकीचे फॉर्म चालले आहेत. मात्र मेन काळजीचा प्रश्न आपला होता की जून महिन्याचे पैसे कधी येतील. पण आता एक नवीन आणि आनंदाची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचे राहिलेले 1500 आणि जुलै महिन्याचे येणारे 1500 असे एकूण 3000 एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही खरोखरच एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ठरू शकते. मात्र ही बातमी आपल्याला साम TV वरून समजते. अजून घोषणा नाही, पण शक्यता आहे. यामागचं कारण असं आहे की महिना संपत आला आहे, मात्र आणखीनही जून महिन्याचे पैसे आले नाहीत. काही दिवस उरले आहेत, तरी सरकारकडून या हप्त्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. विशेष म्हणजे याआधी या योजनेचे 2 महिन्याचे हप्ते एकाच वेळी देण्यात आले आहेत. बातमी अशी सांगते की या अगोदर असा प्रयोग झालेला होता की 2 महिन्याचे पैसे एकदाच दिलेले होते. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का, हा प्रश्न आता अतिशय महत्त्वाचा आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या स्वतः घोषणा करून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती देतात. त्यानंतर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतात. हे आपल्याला प्रोसेस पूर्ण माहीत आहे. पण जून महिना संपत आलेला आहे. पण जूनच्या 1500 बद्दल त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही माहिती समाज माध्यमांपुढे किंवा आपल्या सोशल मीडियाला दिलेली नाही. यामुळे या प्रकारची एक निराशा आणि काही जणांमध्ये उत्सुकता दोन्ही आढळून येते की 3000 सोबत येणार का 1500चा हप्ता ह्या महिन्यात येणार. मे महिन्याचा अनुभव आणि पुढची अपेक्षा आपल्याला लक्षात येते. तुम्हाला आठवत असेल, मे महिन्याचा हप्ता देखील थोडा लांबणीवर गेला होता आणि हे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. याचा अनुभवावरून जून महिन्याचा हप्ताही जुलै महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर खरोखरच जून आणि जुलैचा एकत्रितपणे जर हप्ता आला, तर मात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार. हे निश्चितच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची न्यूज ठरू शकते. ही निश्चित आर्थिकदृष्ट्या मोठी मदत ठरेल आणि लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद पण आणेल. तर ही केवळ सध्याची चर्चा आहे, संभाव्यता आहे, कारण असं एकदा घडलं होतं हे लक्षात ठेवा. यानंतर मात्र साम TVची बातमी आपल्याला सांगते की ही खात्रीशीर जरी बातमी नसेल, तरी मात्र निश्चित स्वरूपाने लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळू शकतो. कारण अवघे आता 6 दिवस उरले, तर 6 दिवसात आणखीनही कोणती ऑफिशियल बातमी आलेली नाही. आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या स्वतः येऊन अपडेट देत असतात की लाडक्या बहिणीच्या हप्त्याचं काय. आणि आपल्याला जसं की मी सांगितलं होतं की केंद्र सरकारकडून मदत घेऊन राज्य सरकार फॉर्म तपासत आहे. खोट्या पद्धतीने जे आहेत स्वतःचे फॉर्म भरून पैसे घेतले आहेत, अशा महिलांना वगळण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यानंतर काही नियम टाकले आहेत, ज्यामध्ये आपल्याला घरामध्ये एखादा टॅक्स होल्डर म्हणजेच आयकरदाता पण नसावा, स्वतःकडे 4 चाकी कार सुद्धा नसावी. यासोबतच आपल्याला पाहिलं पाहिजे की KYC पूर्ण झालेला असायला पाहिजे. यासोबतच जे आहे सरकारी कर्मचारी नसावी, त्या महिलेचं उत्पन्न 3 लाखापेक्षा नसावं. या सगळ्या अटी शर्ती सरकारने टाकलेल्या आपल्याला पाहायला भेटत होत्या. मात्र यातच एक साम TVची आनंददायी न्यूज आलेली आहे. यामध्ये महिलांना 3000चा हप्ता जे आहे सोबत मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जूनचे 1500 आणि जुलैचे 1500 यासोबतच जे आहे या गोष्टीचा दुजोरा देणारी कोणती स्पष्ट बातमी साम TVने नाही दिली. मात्र साम TVने एक रेफर केलेला होता की मागे असं एकदा घडलेलं होतं, ज्यामुळे आताही तसं घडण्याचा चान्स पूर्ण आहे. मी तुम्हाला जसं मागच सांगितलं होतं की सरकारला निवड प्रक्रियेमध्ये वेळ लागत आहे, कारण सरकारला पैसे द्यायचे आहेत. पण आता मात्र छाननीची प्रक्रिया एकदम सक्तीची सुरू झाली आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून पण डाटा मागवला आहे. त्यामुळे
ज्यांची पात्रता आहे, ज्यांची पूर्णपणे जे आहे या कॅटेगरीत बसतात, त्यांनी बिलकुलच घाबरायची गरज नाही. पण ज्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्या नावावर कार आहे, ज्या सरकारी योजनेचा फायदा घेतात दुसऱ्या कोणत्या, किंवा ज्या सरकारी कर्मचारी आहे या, किंवा त्यांच्या घरात कोणी टॅक्स पेयर आहे, आयकरदाता आहे, त्यांनी मात्र चिंता करायची गरज आहे. मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.